Hi everyone, Maha TET 2021. Important topic for all teaching exams. Useful for TET. टेटसाठी पण इम्पॉर्टंट आहे. मी हे व्हिडिओज जे बनवत आहे ते टेटसाठी पण इम्पॉर्टंट आहे आणि TETसाठी पण इम्पॉर्टंट आहे. तर टॉपिक कंप्लीट झाल्यानंतर त्या टॉपिकशी रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आलेले आहे TETमध्ये 2013पासून आत्तापर्यंत 2020पर्यंत ते लास्टमध्ये मी डिस्कस केलेले आहे. त्यानंतर की वेगळे व्हिडिओज क्वेश्चन आन्सर्सनुसार राहणारच, पण त्यासोबत कुठलेही टॉपिक डिस्कस केल्यावर त्याच्याशी रिलेटेड थोडे क्वेश्चन्स 2-3 सुद्धा क्वेश्चन्स आपण डिस्कस केले तर आपल्याला लक्षात येईल का टॉपिक किती महत्त्वाचा आहे आणि याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स येतात की नाही येतात. तर चला सुरू करूया. सर्वात महत्त्वाचं की व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. आणि अभ्यास तुम्ही कमी करायला लागले आहात की तुमची जी कन्सिस्टन्सी होती अभ्यासात ती कमी झालेली आहे. कन्सिस्टन्सी ठेवा, कारण मधल्या काळात जसं एक्झाम जवळ आहे 30 तारखेला आहे त्यानुसार खूप आपला अभ्यास सुरू झालेला होता. आपण कंटिन्युएशनमध्ये अभ्यास करत होतो. पण आता 1 महिना आहे अभ्यासाला, तर आपण आरामशीर करूया. याच्यात राहू नका, कंटिन्युएशनमध्ये अभ्यास करा, कारण टेट कधीही होऊ शकते आणि त्यासाठी TET पास होणं खूप गरजेचं आहे. तर कंटिन्युएशनमध्ये अभ्यास करा. तर चला सुरू करूया. पाहिजे हॅज आयडेंटिफाईड 4 सिक्वेन्शियल स्टेजेस. ओके, इथे स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. दॅट इज PIAGET पाहिजे. ओके, नेक्स्ट त्यांनी 4 सिक्वेन्शियल स्टेजेस सांगितलेले आहे. 4 सिक्वेन्शियल स्टेजेस सांगितलेले आहे. आता बघा यामधून कसे प्रश्न येतात ते पण आपण डिस्कस करूया. सेन्सरी मोटर स्टेज, प्री ऑपरेशनल स्टेज, कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज आणि फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. तर बघा, सेन्सरी ऑपरेशनल स्टेज 1 to 2 years, प्री ऑपरेशनल 2 to 6, कॉन्क्रीट ऑपरेशनल 7 to 11 आणि फॉर्मल ऑपरेशन 12 and above. हे मॅच दी फॉलोइंगमध्ये येत असते. तर आपण एक एक डिस्कस करू की काय आहे की सेन्सरी मोटर स्टेज काय आहे, प्री ऑपरेशनल स्टेज काय आहे, कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज काय आहे. पण ते तुम्ही नोट करून घ्या, कारण की मॅच दी पेअरमध्ये येऊ शकते, मॅच दी पेअरमध्ये विचारलं जाते. आणि CTETसाठी तुम्ही CTETचा फॉर्म भरला असेल तर त्यामध्ये असा प्रश्न येत असतो. तर ते तुम्ही नक्की नोट करून घ्या. तर चला सुरू करूया. नेक्स्ट वन दॅट इज सगळ्यात महत्त्वाचं की पाहिजे विषय काही महत्त्वाची माहिती आपल्याला असायला पाहिजे की यांना फादर ऑफ चाइल्ड सायकोलॉजी म्हटल्या जाते. पाहिजेला काय म्हटलं जाते? फादर ऑफ चाइल्ड सायकोलॉजी. फादर ऑफ चाइल्ड सायकोलॉजी म्हटल्या जाते. विचारलं आहे महा TETमध्ये एकदा की फादर ऑफ चाइल्ड सायकोलॉजी कोणाला म्हटल्या जाते. फादर ऑफ चाइल्ड सायकोलॉजी ही जीन पायजेला म्हटल्या जाते. यांचं पूर्ण नाव काय आहे? यांचं पूर्ण नाव जीन पायजे आहे. GEAN ओके, जीन पायजे यांचं नाव काय आहे? जीन पायजे. आणि हे काय स्विस सायकोलॉजिस्ट आहे. कुठले आहे? स्विस सायकोलॉजिस्ट आहे हे. ठीक आहे, तर चला सुरू करूया. आणि सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की हे फादर ऑफ चाइल्ड सायकोलॉजी, यांना फादर ऑफ चाइल्ड सायकोलॉजी म्हणतात. नेक्स्ट वन, इम्पॉर्टंट टर्म्स यूज बाय पाहिजे. इम्पॉर्टंट टर्म्स जे पाहिजेनी यूज केलेले आहे. तर स्कीमा म्हणजे काय आहे? बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ नॉलेज. ठीक आहे, आता बेसिक स्कीमा एक्झॅक्टली बघा की कुठलंही आपल्याला वर्ड येत असते, आपल्याला त्या वर्डचं मिनिंग कळलं ना की आपण खूप इझिली काय करू शकतो? प्रश्न सॉल्व करू शकतो, क्वेश्चन सॉल्व करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक छोटे छोटे वर्ड्स असतात. सायकोलॉजीमध्ये असे वर्ड्स असतात की ते थोडं समजण्यासाठी डिफिकल्ट जात असते. तर ते प्रत्येक वर्ड जे काही वर्ड येत असते त्याला नोट करून आपल्याला त्याची मिनिंग माहीत नसेल तर ते तुम्ही काय करा की तुम्ही अभ्याससुद्धा करत असेल कुठल्या बुकमध्ये तर ते तुम्हाला आठवण राहील. अशा कुठल्याही लँग्वेजमध्ये, आता इंग्लिशमध्ये आहे स्कीमा, तर मराठीत तुमची मदर टंग असेल तर तुम्ही जस्ट त्याला आठवण करून ठेवा, म्हणजे लिहून ठेवा की स्कीमा म्हणजे मराठीमध्ये काय होत असते, म्हणजे तुम्हाला आठवण राहील. ओके, तर बघा की कुठल्याही नॉलेज जेव्हा आपण आपली समज म्हणू शकतो की कुठलंही नॉलेज गेन करायसाठी आपण बेसिकपासून वरपर्यंत जातो. त्याला आपण काय स्टेप बाय स्टेप नॉलेज गेन करतो.
स्टेप बाय स्टेप काय करतो, नॉलेज गेन करतो. आणि त्याला आपण म्हणू शकतो की जी बेसिकली आपण शिकत असतो त्याला आपण स्कीमा म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल असं म्हणू शकतो बघा की जे छोटे लहान मुलं असतात ते आईने त्यांना जवळ घेतलं की ते हसतात, त्यांच्याकडे बघून हसतात. किंवा एखादी त्यांना निपल दाखवलं तर ते आपलं तोंड खोलतात, म्हणजे त्यांना कळते की त्यांना दूध प्यायचं आहे. तर हे सगळे एक एक गोष्टी त्यांनी काय करत असतात, गेन करतात. आणि त्याच्यामुळे हे सगळे एक पर्टिक्युलर म्हणजे एक नॉलेज तयार होते त्यांच्यामध्ये, त्याला आपण स्कीमा म्हणत असतो. आणि ही जे स्कीमा आहे ते सेम नसते, म्हणजे सेम फॉर इट डझंट रिमेन सेम फॉर एव्हर. जे स्कीमा असते त्यांचं जे नॉलेज असते ते कन्सिस्टन्सीमध्ये किंवा म्हणू शकतो की पूर्ण वेळ असं सारखंच नसतं, त्याच्यामध्ये चेंजेस होत जातात, स्कीमामध्ये चेंजेस होत जातात. अंडरस्कोर्स मॉडिफिकेशन विथ एन्व्हायरमेंटल इंटरॅक्शन. आता स्कीमामध्ये काय होत असते, मॉडिफिकेशन होत असते, चेंजेस होत असते. कशानुसार, एन्व्हायरमेंटल इंटरॅक्शन. जेव्हा एखादी चाइल्ड एन्व्हायरमेंटसोबत इंटरॅक्ट होत असते तेव्हा त्याचं जे नॉलेज आहे त्याला एकेका गोष्टीची समज येत असते आणि त्याच्यामुळे मॉडिफिकेशन होत जाते. पाहिजे यूज दी टर्म अडॅप्टेशन टू डिस्क्राईब दी चेंज. पाहिजेने काय केलं आहे, अडॅप्टेशन ही टर्म यूज केलेली आहे. कशासाठी यूज केलेली आहे, की दाखवायसाठी की चेंज दाखवायसाठी, टू डिस्क्राईब दी चेंज. कुठल्याही गोष्टीमध्ये जे चेंज आलेलं आहे हे ते दाखवायसाठी पाहिजेने कुठली गोष्ट कुठली टर्म अडॉप्ट केलेली आहे, तर अडॅप्टेशन. ओके, तर क्वेश्चन येऊ शकते की विच टर्म पाहिजे हॅज यूज टू डिस्क्राईब दी चेंज, तर ते आहे अडॅप्टेशन. इट वॉज डन बाय टू कॉम्प्लिमेंटरी प्रोसेसेस, नेमली ॲसिमिलेशन आणि अकोमोडेशन. आता बघा, ॲडॉप्टेशन आपण म्हणू शकतो, ॲसिमिलेशन आणि अकोमोडेशन हे मिळून काय होत असते, ॲडॅप्टेशन होत असते. तर बघा कसं होत असते आपण बघूया. ॲसिमिलेशन म्हणजे काय होत असते. सर्वात आधी आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की असिमिलेशन काय आहे. प्रोसेस ऑफ अब्झॉर्विंग दी न्यू कन्सेप्ट्स अँड एक्सपिरियन्स, इनकॉर्पोरेटिंग देम इन टू एक्झिस्टिंग वन्स. आता बघा की कुठल्याही नवीन गोष्टी माहीत होणे, कन्सेप्ट समजणे आणि एक्सपिरियन्स येणे त्या गोष्टीविषयी, आणि आपल्याकडे जे ऑलरेडी नॉलेज आहे त्यामध्ये आपण त्यांना काय करू, इनकॉर्पोरेट करू, त्याच्यामध्ये मिक्स करू किंवा त्यांच्यामध्ये ॲडजस्ट करू किंवा त्यामध्ये फिट करू, तर त्याला ॲसिमिलेशन आपण म्हणत असतो. कशाला, दी प्रोसेस ऑफ ऑब्झॉर्विंग न्यू कन्सेप्ट्स अँड एक्सपिरियन्स. कुठलीही नवीन गोष्ट किंवा एक्सपिरियन्स ऑब्झॉर्व करताना आणि जे आहे त्याच्यामध्ये त्यांना फिट करताना फिट करणे, त्याला काय म्हणत असते, असिमिलेशन म्हणत असते. असिमिलेशन अकोमोडेशन ऑकर्स थ्रू आउट पाहिजेस 4 स्टेजेस. आता असिमिलेशन आणि अकोमोडेशन हे दोन्ही गोष्टी पाहिजेचे जे 4 स्टेज सांगितलेले आहे पाहिजेने, त्या सगळ्या स्टेजेसमध्ये होत असतात. कुठलं, असिमिलेशन आणि अकोमोडेशन. ठीक आहे. अकोमोडेशन आपण असं म्हणू शकतो अकोमोडेशनला की प्रोसेस ऑफ ॲडजस्टिंग. जे प्रोसेस आहे ॲडजस्टिंगचं त्याला अकोमोडेशन आपण म्हणू शकतो. आणि हे जे असिमिलेशन आणि अकोमोडेशन आहे हे कशाच्या अंडरमध्ये येतात, तर हे ॲडॅप्टेशनच्या अंडरमध्ये येतात. कशाच्या अंडरमध्ये येतात, तर अडॅप्टेशनच्या अंडरमध्ये येतात. नेक्स्ट, सेन्सरी मोटर स्टेज. आता सेन्सरी मोटर स्टेज काय आहे, तर सेन्सरी मोटर स्टेजमध्ये काय काय गोष्टी होतात, तर बघा, सेन्सरी मोटर स्टेजमध्ये ऑब्जेक्ट परमनन्स. आता मी याचं मीनिंग तुम्हाला समजावून सांगते, आधी आपण हे पूर्ण वाचून घेऊया. बिकम्स अवेअर ऑफ द रिलेशनशिप बिटवीन द ॲक्शन अँड देअर इफेक्ट्स ऑन द एन्व्हायरमेंट, लर्न थ्रू सेन्सेस, कॉपी द ॲक्शन्स ऑफ अदर्स. सर्वात आधी बघा की कॉपी द ॲक्शन्स ऑफ अदर्स. ठीक आहे. जे लहान मुलं असतात त्यांच्यासमोर आपण हात, म्हणजे खूपदा आपण असं करत असतो लहान मुलांसमोर की आपण डोळ्यांवर हात ठेवतो आणि रडत असतो करू, तर ते पण रडताना तसेच करतात. म्हणजे ते काय करतात, आपल्या ॲक्शन्सला कॉपी करत असतात. मग लर्न थ्रू सेन्सेसनी त्यांनी काय लर्न करतात कुठलीही गोष्ट. आपण असंही म्हणू शकतो की सेन्सेस आर लर्नर्स, सेन्सेस आर टीचर्स असं म्हणू शकतो. म्हणजे सेन्सेसमुळे त्यांनी शिकत असतात. बिकम्स अवेअर ऑफ द रिलेशनशिप बिटवीन दी ॲक्शन. आता बघा, बिटवीन दी ॲक्शन अँड देअर इफेक्ट्स ऑन दी एन्व्हायरमेंट. आता बघा,
की त्यांना माहीत आहे की आपल्याला कुठलीही गोष्ट मिळालेली नाही किंवा त्यांना दूध पाहिजे असते असं म्हणू शकतो. लहान मुलं असतात त्यांना दूध पाहिजे असते. तर एखादी वेळ त्यांना समजलं की आपण रडायला लागलो किंवा अंगठा चोकायला लागलो किंवा आपण रडायला लागलो तर काय होणार की जी आई असते ते त्यांना दूध देणार. बरोबर आहे. तर हे काय झाली त्यांची ॲक्शन झाली, रडण्याची ॲक्शन. रडणं काय आहे त्यांची ॲक्शन आहे. त्याच्यावर इफेक्ट कोणावर झाला? आईंवर, एन्व्हायरमेंटवर कशा प्रकारे इफेक्ट झाला की जे त्यांच्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांना कळत आहे की मुलाला काहीतरी त्रास आहे किंवा मुलाला काहीतरी हवं आहे. तर हे झालं. त्यांना काय माहीत पडते की रिलेशनशिप माहीत पडते, बिकम्स अवेअर. त्यांना अवेअर होते त्यांनी की रिलेशनमधलं कुठलेही ॲक्शन कशा प्रकारे आपल्या एन्व्हायरमेंट किंवा आजूबाजूच्या लोकांना इफेक्ट करत असते. नेक्स्ट आहे ऑब्जेक्ट परमनन्स. ठीक आहे. ऑब्जेक्ट परमनन्स आहे. आता ऑब्जेक्ट परमनन्सचं एक्झॅक्टली मिनिंग काय आहे बघा. म्हणजे बघा कुठलीही गोष्ट त्यांच्या समोर नसेलही तरीसुद्धा त्यांना काय वाटेल, म्हणजे त्यांना ते समज येत असते की ही वस्तू आपल्या समोर नाही आहे तरी ती काय करते, एक्झिस्ट करते, ती आहे. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो की कुठली गोष्ट आपण त्यांच्या समोर दाखवली तर त्यांना दिसत असते ते. पण एक वेळचं आपण त्यांना सांगितलं की हे काय आहे, कुठली तरी वस्तू आहे किंवा आपण फॉर एक्झाम्पल आपण टॉम घेऊ. ठीक आहे. टॉमबद्दल सांगताना तो काय करतो, टॉम बोलत असतो, आपण जसं जसं बोलतो तर मुलं काय करतात त्या आपल्याकडे खूप ऑब्झर्व करतात, आपण कॉपी करतात आपल्या ॲक्शन्सला आणि त्यांनी पण असं म्हणजे काही वर्ड्स आहे किंवा काही साधे साधे जसं आई असं बोलायला शिकतात तर त्याप्रकारे त्यांनी पण करून बघतात किंवा त्यांनी ओरडतात तर टॉम पण तसाच ओरडणार. तर डेफिनेटली आपण जेव्हा नेक्स्ट टाईम टॉम म्हणू तेव्हा त्यांच्या लक्षात राहणार डेफिनेटली की टॉम आपल्या समोर नाही दिसत आहे पण टॉम एक्झिस्ट करते. ओके. कुठेही असं वाटत असेल की कळलं नसेल किंवा मी हा टॉपिक पुन्हा घ्यायला पाहिजे तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. प्री ऑपरेशनल स्टेज. आता प्री ऑपरेशनल स्टेज म्हणजे काय तर बघा सर्वात आधी की प्री ऑपरेशनल स्टेज 2 to 6 इयर्समध्ये काय म्हटलं जाते, प्री ऑपरेशनल स्टेज म्हटलं जाते. आता यूज ऑफ लँग्वेज अँड कॅन रिप्रेझेंट ऑब्जेक्ट बाय इमेज ऑर वर्ड्स. चाइल्ड इज इगोसेंट्रिक, difficult in taking the viewpoint of others, feels like the world revolves around him, begins to use numbers. ओके. नेक्स्ट स्लाईड आहे का, मला बघू द्या एकदा. ठीक आहे. ओके. तर 2 to 6 इयर्स सर्वात आधी प्री ऑपरेशनल स्टेज 2 वर्षापासून तर 6 वर्षापर्यंतची असते. ठीक आहे. यामध्ये यूज ऑफ लँग्वेजचा यूज करणं सुरू होत असते. अँड कॅन रिप्रेझेंट ऑब्जेक्ट बाय इमेजेस ऑर वर्ड्स. किंवा एखादी शब्द म्हणून किंवा इमेजेस दाखवून त्यांनी काय करू शकते, रिप्रेझेंट करू शकते की त्यांना काय हवं आहे हे त्यांनी बोलू शकतात. 2 ते 6 वर्षाचे मुलं बोलतात, लँग्वेजचा यूज करतात. ठीक आहे. आणि कॅन रिप्रेझेंट ऑब्जेक्ट बाय इमेजेस अँड वर्ड्स. आता त्यांनी बोलल्यानंतर डेफिनेटली आपण टॉमचं जे एक्झाम्पल घेतलेलं आहे. ठीक आहे. तर त्यांनी टॉम म्हणणार, लँग्वेजचा यूज झालेला आहे, त्यांनी बोलत आहे टॉम, त्यांना काय हवं आहे, टॉम हवा आहे. ठीक आहे. किंवा त्यांनी काय करू शकते की जे टॉम आहे त्याचा फोटो दाखवून त्याला असं खेळणं पाहिजे असं त्यांनी म्हणू शकतात किंवा दाखवू शकतात. मीन्स ॲक्शननीसुद्धा त्यांनी बोलतात. चाइल्ड इज इगोसेंट्रिक. यामध्ये लक्षात ठेवा की 2 ते 6 वर्षामध्ये चाइल्ड काय असते, इगोसेंट्रिक असते. ठीक आहे. आता इगोसेंट्रिक म्हणजे काय, तर इगोसेंट्रिक म्हणजे काय होत असते, मराठीमध्ये अहंकारी म्हणत असतो. म्हणजे त्यांना काय वाटते की आपण स्वतःबद्दल त्यांनी जे मागणार किंवा त्यांना जे हवं आहे ते त्यांना हवंच असते, जिद्दी असं म्हणू शकतो. किंवा बघा, दी चाइल्ड इज स्टील इगोसेंट्रिक अँड ही फील्स दॅट दी वर्ल्ड रिव्हॉल्व्स अराउंड हिम. म्हणजे त्याला काय वाटते की तो जे काही म्हणणार ते त्याचं इच्छा पूर्ण झाली पाहिजे. ठीक आहे. तो स्वतःबद्दल विचार करतो किंवा त्याला स्वतः काय पाहिजे असते याकडे तो जास्त लक्ष देतो. आणि त्याला असं वाटते की जे जग आहे, एन्व्हायरमेंट आहे ते पूर्ण त्याच्या स्वतःभोवतीच आहे किंवा वर्ल्ड आहे ते त्याच्या भोवतीच आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो घरातले जेवढेही व्यक्ती आहेत ते त्याच्याकडेच लक्ष दिलं पाहिजे किंवा ते जे आहे त्या जितकेही लोक आहे घरी ते त्याच्याच भोवती असायला पाहिजे. त्याला जे पाहिजे त्याच्याकडेच लक्ष द्यायला पाहिजे.
डिफिकल्टी इन टेकिंग द व्ह्यू पॉईंट ऑफ अदर्स, आणि कुठलीही गोष्ट जसं अहंकारी असतात आपण असं म्हटलेलं आहे, तर कुठली गोष्ट आपण समजावून पण देऊ तर ते डिफिकल्ट पडणार त्यांना समजावण्यासाठी, की काय आहे की मोबाईल आहे. आता मोबाईल आजकाल मुलं सर्व मोबाईल बघतातच, आपण कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा. तर तुम्ही असं करू शकता की काय होणार की मोबाईल दाखवला आणि तुम्ही म्हटला की छी आहे, छान नाही आहे, तरी तो ऐकणार नाही, डेफिनेटली ऐकणार तो बिलकुल नाही, त्याला आपण कितीही समजून सांगितलं तरीसुद्धा. फील्स लाईक दी वर्ल्ड्स अराउंड हिम, मी ऑलरेडी सांगितलं. बिगिन्स टू यूज नंबर्स, आणि तो नंबर्सचा यूज करणं सुरू करणार. ओके, नंबर्स, वर्ड्स, ठीक आहे. तर चला नेक्स्ट आहे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज 7 to 11 years. Later childhood. Child becomes capable of logical thought, involves the ability to put things in order based on quantity, etc. Achieves conservation of concepts. Children are capable of integrated cognitive acts such as adding, subtracting, multiplying and dividing. आता बघा कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज. कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज कधीपासून कधीपर्यंत आहे? 7 to 11 years. याला आपण लेटर चाइल्डहूडसुद्धा म्हणत असतो. चाइल्ड बिकम्स केपेबल ऑफ लॉजिकल थॉट्स. चाइल्डमधील लॉजिकल थॉट्स, ते लॉजिकली विचार करू शकतात, लॉजिकली विचार करू शकतात. इन्व्हॉल्व्स दी ॲबिलिटी टू पुट थिंग्स इन ऑर्डर, आणि त्यांच्यात एक ॲबिलिटी येते की त्यांनी कुठलीही गोष्ट सिक्वेन्सनुसार किंवा क्वांटिटीनुसार खूप ऑर्डरनुसार त्यांनी लावू शकतात. फॉर एक्झाम्पल की आपण म्हणू शकतो लहान बॉटल दिली त्यापेक्षा मोठी दिली आणि आपण त्याला दिली तर तो बरोबर सिक्वेन्स आहे, सर्वात मोठी लास्टमध्ये, सर्वात लहान आधी, तर ते सिक्वेन्समध्येही लावू शकतो. क्वांटिटी खूप 10 चॉकलेट दिली आणि आपण त्याला सांगितलं 10 चॉकलेट, एक मोठी भरणी दिली चॉकलेटची, मग छोटी भरणी दिली चॉकलेटची, असे वेगवेगळ्या भरण्या दिल्या तर सर्वात आधी तो छोटीवाली भरणी लावणार, त्यानंतर थोडी मोठी, मग असं नुसार तो लावू शकते सिक्वेन्सनुसार. अचीव्स कन्झर्वेशन्स ऑफ कन्सेप्ट. आता बघा अचीव्स म्हणजे तो कुठल्याही गोष्टीला कशा प्रकारे यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल कुठली गोष्ट त्याला समजलेली आहे तर पुढं जाऊन त्याच गोष्टीचा तो उपयोग कशा प्रकारे करू शकतो. नेक्स्ट आहे चिल्ड्रन आर केपेबल ऑफ इंटिग्रेटेड कॉग्नेटिव्ह ॲक्ट्स सचेस. आता मुलांना ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे सर्व पण यायला लागते कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेजमध्ये. नेक्स्ट आहे फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. कधीपासून? 12 years अँड अबाव. याला आपण काय म्हणू शकतो? फॉर्मल ऑपरेशन स्टेज म्हणत असतो. चिल्ड्रन कॅन थिंक इन ॲबस्ट्रॅक्ट टर्म्स, फॉलो लॉजिकल प्रोपोजिशन्स अँड रिझन्स बाय हायपोथेसिस. आता ॲबस्ट्रॅक्ट टर्म्सबद्दल विचार करू शकतात आणि काय करू शकते? फॉलो लॉजिकल प्रोपोजिशन्स अँड रिझन बाय हायपोथेसिस. बिकम्स कन्सर्न्ड विथ दी हायपोथेटिकल अँड दी फ्युचर अँड आयडिओलॉजिकल प्रॉब्लेम्स. आता बघा की फॉर्मल ऑपरेशनल स्टेजमध्ये काय काय होत असते. सर्वात आधी 12 वर्षापासून अबाव याला आपण फॉर्मल ऑपरेशनल स्टेज म्हणत असतो. आता फॉर्मल ऑपरेशनल स्टेजमध्ये ॲबस्ट्रॅक्ट टर्म्सबद्दल तो जे चिल्ड्रन आहे ते कॅन थिंक अबाउट दी ॲबस्ट्रॅक्ट टर्म्स. आता बघा की कुठलीही गोष्ट आहे असं त्याला माहीत आहे तर त्याबद्दल फॉर एक्झाम्पल त्या गोष्टीबद्दल तो विचार करू शकतो. जसं काही कुठलीही गोष्ट त्याला युजफुल असेल, फॉर एक्झाम्पल की एखादी एक्सपेरिमेंट झालेलं असेल किंवा शाळेत काही शिकवलेलं असेल तर त्या गोष्टीबद्दल तो विचार करू शकतो, प्रिन्सिपल्स त्याचे आठवू शकतो, आयडियाज आणू शकतो. आजकाल मुलांना गाडी वगैरे बनवण्यात खूप शौक असतात तर वेगळ्या प्रकारच्या गाड्या वगैरे तो बनवून पाहू शकतो. मग तो इमॅजिन करू शकतो त्या सगळ्या गोष्टींना, कुठल्या प्रकारे ते वर्क करू शकते. या सगळ्या गोष्टी ॲबस्ट्रॅक्ट टर्म्समध्ये येते. म्हणजे वस्तू समोर नसताना पण त्याबद्दल विचार करणे, कुठल्या प्रकारे त्यांचा युजफुल आहे, कुठल्या प्रकारे आपण त्याला यूज करू शकतो, याला आपण ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग म्हणू शकतो. फॉलो लॉजिकल प्रोपोजिशन्स अँड रिझन बाय हायपोथेसिस. आणि कुठलीही गोष्ट का झालेली आहे तर का झालेली आहे त्याचं रिझन पण ते देऊ शकतात. बिकम्स कन्सर्न्ड विथ दी हायपोथेटिकल अँड दी फ्युचर अँड आयडिओलॉजिकल प्रॉब्लेम्स. आणि फ्युचरबद्दल लिटल बिट कन्सर्न्ड असतात, आयडिओलॉजिकल प्रॉब्लेम्स या सगळ्या गोष्टीबद्दल, मीन्स तो फ्युचरबद्दल त्या विचार करणं सुरू होत असते. नेक्स्ट आहे एज्युकेशनल इम्प्लिकेशन्स. आता बघा की जी पाहिजेची स्टेज ऑफ कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट आहे ते
त्यांचे एज्युकेशनल इम्प्लिकेशन्स का बरं आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की एज्युकेशनमध्ये ते कशा प्रकारे रिलेट होऊ शकते मुलांमध्ये, किंवा मुलांची कशा प्रकारे आपण त्याला रिलेट करू शकतो. लर्नर डेव्हलप्स थ्रू अन ऑर्डर्ड सिरीज ऑफ स्टेजेस. ठीक आहे, कुठलाही लर्नर असो, कुठलाही मुलगा असो किंवा कुठलंही स्टुडंट किंवा चिल्ड्रन असेल, ते एक ऑर्डरली सिक्वेन्स फॉलो करत असते किंवा ऑर्डर सिक्वेन्समध्येच तो मोठा होत असतो. जसं काही कुठलाच मुलगा प्री ऑपरेशनल स्टेजमध्ये डायरेक्ट नाही जाणार आहे. पहिले सेन्सरी मोटर, मग प्री ऑपरेशनल, मग कॉन्क्रीट ऑपरेशनल, मगच फॉर्मल ऑपरेशनल स्टेजमध्ये जाणार, म्हणजे या सिक्वेन्समध्ये ते चालणार आहे. लर्नर शुड कन्स्ट्रक्ट न्यू अंडरस्टँडिंग थ्रू हिज ओन ॲक्टिव्हिटीज. आता लर्नरनी काय करायला पाहिजे की कुठलीही गोष्ट समजली तर त्याला आपल्या स्वतः करून बघायला पाहिजे. कन्स्ट्रक्ट न्यू अंडरस्टँडिंग थ्रू हिज ओन ॲक्टिव्हिटीज. जेव्हा कुठलीही ॲक्टिव्हिटी आपण एखाद्या स्टुडंटला करायला दिली आहे तर त्यामधून तो काहीतरी नवीन त्याला शिकायला मिळालं पाहिजे. थिअरी प्रोव्हाइड्स दी थिअरॉटिकल बेसिस ऑफ लर्निंग बाय डिस्कवरी. लर्निंग बाय डिस्कवरी, कुठलीही गोष्ट करून बघणे आणि त्याला शिकणे. लर्निंग थ्रू ॲक्टिव्हिटी, आणि बघा की लर्निंग थ्रू ॲक्टिव्हिटी, आजकाल प्रॅक्टिकली कुठलीही गोष्ट शाळेत आपण बघत असतो की प्रॅक्टिकलकडे जास्त महत्त्व जाते, थेरॉटिकल पार्टकडे एवढं महत्त्व दिलं जात नाही. आणि कुठलीही गोष्ट शिकताना अगर ती प्रॅक्टिकली शिकली तर आपल्या डोक्यात लवकर जात असते. म्हणून लर्निंग थ्रू ॲक्टिव्हिटी अँड डायरेक्ट एक्सपिरियन्स इज असेन्शियल. स्ट्रेस ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ लर्निंग फ्रॉम इंटरॅक्शन विथ वन्स पीअर. आता हे पण खूप जरुरी आहे की तो आपल्या सोबतच्या, जसं काही लहान मुलांसोबत राहून लवकर शिकतात, तर त्यांच्यामधलं जे इंटरॅक्शन असते त्यामुळे त्यांची लर्निंग जी असते ते खूप लवकर होत असते. आणि तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला माझं एक्झाम्पल देते. माझ्या ताईचा मुलगा आहे, त्याला दोघं पण जॉबवर जात असल्यामुळे त्यांना बोलता नाही यायचं, आणि खूप दिवस, आता तो 4 वर्षाचा आहे तरी त्याला बोलता नाही यायचं. तर मग आम्ही काही दिवस माझ्या मावशीच्या मुलासोबत त्याला ठेवला आहे. तो आता 3 ते 4 महिन्यात त्याला सर्व काही बोलता येतं. तर हे काय होते की आपण जेव्हा सेम एज ग्रुपच्या मुलांना ठेवत असतो तर त्यावेळी मुलांचं जे लर्निंग आहे ते खूप लवकर होत असते, कारण ते सेम एज ग्रुपचे असतात म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन्स आहे जे ऑलरेडी एक्झाममध्ये आलेले आहे, आणि यामध्ये 7 ते 8 प्रश्न होते. मी फक्त 3 किंवा 4 घेतलेले आहे, कारण ऑलरेडी डेव्हलपमेंट पूर्ण कंप्लीट झालेलं नाही. तर या व्हिडिओमध्ये नेक्स्ट 4 क्वेश्चन्स मी घेऊन घेईल. विच ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट दी डेव्हलपमेंट इज रॉंग. डेव्हलपमेंटबद्दल कुठलं जे स्टेटमेंट आहे ते रॉंग आहे ते आपल्याला सांगायचं आहे. There is interaction between the individual and environment and hence development takes place. जेव्हा इंडिव्हिज्युअलचं इंटरॅक्शन होत असते एन्व्हायरमेंटसोबत तर डेव्हलपमेंट होते. तर हे जरुरी आहे की जेव्हापर्यंत आपण एन्व्हायरमेंटमध्ये सोबत इंटरॅक्ट नाही तेव्हापर्यंत कुठल्याच इंडिव्हिज्युअलचं डेव्हलपमेंट होत नाही. दी प्रोसेस ऑफ चेंज इन दी फॉर्म ऑफ प्रोग्रेस इज कॉल्ड ॲज डेव्हलपमेंट. जे चेंजेस आहे आणि कुठले चेंजेस जे प्रोग्रेस दाखवत आहे त्याला आपण डेव्हलपमेंटच म्हणत असतो. डेव्हलपमेंट इज दॅट विच मेक्स अस अवेअर ऑफ द चेंजेस टेकिंग प्लेस इन अस. डेव्हलपमेंट काय आहे, इज दॅट विच मेक्स अस अवेअर, जे आपल्याला अवेअर करते की आपल्यामध्ये कुठल्या प्रकारचे चेंजेस आलेले आहे आणि कुठल्या प्रकारचे चेंजेस यायला पाहिजे. ग्रोथ इज अ ब्रॉडर कन्सेप्ट दॅन डेव्हलपमेंट. ग्रोथ काय एक ब्रॉडर कन्सेप्ट आहे डेव्हलपमेंटपेक्षा, तर नाही, डेव्हलपमेंट ब्रॉडर कन्सेप्ट आहे ग्रोथपेक्षा. तर कुठलं रॉंग आहे, दॅट इज दिस वन. ग्रोथ इज ब्रॉडर कन्सेप्ट दॅन डेव्हलपमेंट. नेक्स्ट, विच ऑफ दी डझंट अप्लाय टू फिजिकल डेव्हलपमेंट. यामधलं कुठलं फिजिकल डेव्हलपमेंटला काय होत असते, अप्लाय होत नसते. डेव्हलपमेंट इज क्वांटिटेटिव्ह. आता बघा पहिलेच मध्ये माहीत पडते की कुठलं चुकीचं आहे. फिजिकल डेव्हलपमेंटला क्वांटिटेटिव्ह नाही, डेव्हलपमेंट काय आहे, क्वालिटेटिव्ह आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे डेव्हलपमेंट काय आहे, क्वालिटेटिव्ह आहे. डेव्हलपमेंट फॉलोज सिक्वेन्स. बरोबर आहे, डेव्हलपमेंट काय करते, सिक्वेन्स फॉलो करते. दी स्पीड ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ईच पर्सन इज डिफरंट. राईट, कालच आपण बघितलेलं आहे. चेंजेस इन डेव्हलपमेंट आर राईट और करेक्ट. जे चेंजेस असतात डेव्हलपमेंटमध्ये ते काय असतात, बरोबरच असतात.
तर याचं उत्तर काय आहे, दॅट इज विच वन इज रॉंग, डेव्हलपमेंट इज क्वांटिटेटिव्ह. काय आहे, डेव्हलपमेंट क्वालिटेटिव्ह आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ ब्रुनर्स स्टेज ऑफ कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट. प्री स्कूल एज, सिक्वेन्स, नॉलेज क्रिएशन आणि बिहेवियर. तर बिहेवियर इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ब्रुनर्स कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट. ओके, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. मी ब्रुनरची जे स्टेज ऑफ कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट आहे त्याच्यावरचा व्हिडिओ लगेच अपलोड करेल काही वेळाने, तर तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. आणि अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा, अभ्यास कंटिन्यू करा. असं व्हायला नको की टेट आली आणि आपल्या हातात काहीच नाही, आपल्या हातात वेळच राहिलेला नाही. तर असं प्लीज करू नका, अभ्यास करा. आणि दिवाळी येत आहे, त्यामध्ये वेळ जास्त काही घालवू नका. एन्जॉय करा, खुश राहा. थँक्यू.